पदर घ्यायचा. मंदिर आहे. आमच्या सासरकडचे. मम्मी चालेल चालेल. आता साखरपुडा झाला म्हणजे पदर घ्यायचा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो इट्स अ थर्ड डे आणि आम्ही काल होतो मालखेडला. रिलेटिव्ज आहेत त्यांच्याकडे आम्ही स्टे केला होता. मस्तपैकी झोप वगैरे झाली, गार वाटत होतं ॲज युज्युअल. असं वाटतं इथे स्टे करावं, आय मीन इथेच, पनवेल अजिबात जाऊ नये, बट जावं तर लागेलच. सो आज आम्ही आत्ता चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला, जे की आहे कोल्हापूर. सो इथून 1-1.5 तासावरतीच आहे कोल्हापूर. सो फायनली आम्ही आता निघालो. चहा नाश्ता झाला. चहा नाश्ता मीन्स चपाती खाल्ली, ॲज युज्युअल फेवरेट. सो आम्ही आता निघतो आहे आणि आज आम्ही घातल्यात साड्या. आम्ही दोघींनी पण, अनुश्रीनी आणि मी साडी घातली आहे आणि आमच्या मम्मीने ड्रेस घातलेत. कोल्हापूरला जायचं म्हणून आम्ही दोघींनी साड्या घातल्यात. सो फायनली रेडी वगैरे झालं, बॅग वगैरे पॅक झाल्यात आणि आम्ही आता निघतोय. सो आज शुक्रवारसुद्धा आहे, सो मे बी गर्दी असेल. आणि आज देवीचा वारसुद्धा आहे. कालसुद्धा गुरुवार होता आणि दत्ताचं दर्शन झालं आणि आज शुक्रवार आहे. सो देवीचं दर्शन होतं. असं मनात काही नव्हतं की गुरुवार शुक्रवार आपल्याला हे दर्शन करायचे आहेत. बघ तिकडे आहे, पुढं तिथून आहे आतमध्ये कृष्णा कोयना नाही हो ना. सो आम्ही थांबलोय आता मध्ये, बिकॉज मी आणि मामा चाय लवर आहोत. सो आम्हाला एनी टाइम चहा लागतो. तर आम्ही आलोय चहा प्यायला मामासोबत. फायनली आम्ही पोचलो आहे कोल्हापूरला आणि आम्ही इथे हॉटेल घेतलं आहे स्टे करण्यासाठी, बिकॉज आज आम्ही इथे स्टे करणार आहोत. आता वाजलाय 1, आता झालं जेवायचा टाईम. बट फर्स्ट ऑफ ऑल आम्ही जातो दर्शनाला. आज शुक्रवार असल्यामुळे जरा जास्त गर्दी आहे कोल्हापूरला. सो रूम भेटता आम्हाला टाईम झाला, म्हणून मग आम्ही आता फ्रेश वगैरे झालो, साड्या त्याच घातल्या, फ्रेश वगैरे झालो, आम्ही आता निघतो आहे. सो बघू आता दर्शनाला किती वेळ लागतो आहे. आय थिंक सो लेट होईल, बिकॉज गर्दी आहे शुक्रवार असल्यामुळे आणि विकेंड पण आहे. सो काही आयडिया नाही आहे किती वेळ लागेल. सो चला लेट्स गो. ऊन लागतंय, डोक्यावर घे. मला नाही लागत. आम्हाला ऊन लागते बाबा, खरंच खूप आहे. आणि तसं चटका पण आणि तेवढं गरम पण. चालत नेलं पाहिजे, चालत.
फायनली आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आम्ही लाईनीत उभे होतो 2:15ला आणि आता वाजले 4:15 काहीतरी समथिंग 4 वाजता आमचं दर्शन झालं. एवढी सारी लाईन होती, एवढी गर्दी होती. आम्ही त्याच्यातनं एक्झिट पण घेतली होती, बट विचार केला की नको आता एवढं जवळ आलं तर दर्शन पूर्ण दर्शन घेऊया, म्हणून मग आम्ही पूर्ण दर्शनासाठी लाईनीत थांबलो आणि फायनली दर्शन झालं. आणि दर्शन पण एवढं सुंदर झालं की विचार नव्हता केला की एवढा आरामात आम्हाला दर्शन भेटेल, बट छान दर्शन झालं. आता आम्ही इथे जराशी करतो शॉपिंग, बिकॉज आमचे प्लॅन हे जरा एक्सटेंड होत चाललेत. सो आम्ही जेवढे कपडे आणले त्याच्यापेक्षा आमचे प्लॅन जास्त होत चाललेत, म्हणून आम्हाला कपडेच नाही आहेत घालायला. म्हणून मग आम्ही इथे आम्हाला कपडे बी दिसले म्हणून तिथल्या तिथे आम्ही तात्पुरते आम्ही शॉपिंग इथून करतोय. सो आता नेक्स्ट स्टॉप आहे आमचं ज्योतिबा. हे पण आमच्या लिस्टमध्ये नव्हतं, बट आम्ही आता ॲड केलं आहे आणि आम्ही आता चाललोय ज्योतिबाला. आता आम्ही चाललोय ज्योतिबाला. सो चला आता तिथे तरी किती लाईन आहे बघायला लागेल. एवढीच लाईन असेल बिकॉज 2.5 तास थांबलो ना आपण. 2:15ला थांबलेलो, 4 वाजता दर्शन झालं. तिथे सुद्धा लाईन असेल, गर्दी असेल असं वाटतंय. सो चला आता आपण तिकडे जाऊन बघूया. आमचे अवतार बघू शकता, आम्ही सकाळी लाईनमध्ये लागलेलो. एवढं गरम होतंय, बट स्टील आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो आणि दर्शन घेतलं. सो छान दर्शन झालं. तर आता तिकडे बघू आपल्याला दर्शन कसं भेटतंय. सो चलो. सो अर्ध्या तासात आम्ही ज्योतिबाला पोचलो. मी तर फर्स्ट टाइम आली आहे, ह्या आधी कधीच आली नव्हती. मला असं वाटलं की खाली असेल, बट नाही, हे खूप डोंगरावरती आहे. आय मीन घाट चढायला लागतो. सो घाट चढताना खूप मस्त वाटत होता आजूबाजूचा ते परिसर बघून. सो फायनली पोचलेलो आहोत आणि रुमाल काढली आणि असं वाटत होतं की गर्दी असेल, बट अजिबात गर्दी नाहीये. असं वाटतं की गर्दी नाहीये, बट खरंच गर्दी नाहीये. सो चला आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. तर मंडळी पोहोचलो आम्ही आता इथे ज्योतिबाच्या इथे. तर चला दर्शनाला जाऊया, बघू कसं होतंय. ज्योतिबाच्या नावानं हे गुपचूप होऊ दे पण. सावकाश होतं. किती छान वाटतं ना, पिंक पिंक सगळं. हाय गुंडी, ए बुबडी, आई बुबडी बोलतेस तर लोक हसतील. सो मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. फर्स्ट टाइम आलो होतो, बट रांग होती. आम्ही मुखदर्शन घेतलं. आम्ही रांगेत उभं नाही राहिलो बिकॉज तिथेच कोल्हापूरला आम्ही रांगेत उभं राहून आमचे पाय गेले होते. सो इथे आम्ही एवढं लाईनीत उभं नाही राहिलो. मुखदर्शन घेतलं आणि निघालो. मुखदर्शन पण आम्हाला छान भेटलं. अजिबात गर्दी नाही आहे. कोल्हापूरला जेवढी गर्दी होती त्यातली काहीच गर्दी इथे नाही आहे. सो मस्तपैकी दर्शन झालं. आता आम्ही बॅक टू
नाही आता आपल्याला हॉटेलला आम्ही आता जाणार आहोत हॉटेलवर आमच्या रूमवरती फ्रेश होणार आणि त्यानंतर रंकाळ्याचा प्लॅन आहे. लेट्स सी पुढे कसं काय होतं. एवढी तर काय आयडिया नाही आहे. ह्यांचे प्लॅन असे लगेच चेंज होत असतात 5-5 मिनिटाला चेंज होत असतात. सो बघू पुढे काय होते तुम्हाला ते ब्लॉगमध्ये समजेल. सो यू पीपल प्लीज स्टे ट्यून. दमली का झाली दमली. इथे पण सुरुवात किती घ्यायचे म्हटलं. इथे दीक्षाचा फोटो कसा काय लागला. दमली का चालवत नाही उचलून घेते का आता. चल भाग्याचे क्षण आले माझ्या माट्याला जन्माचे बंद हे गाण्याला छान शोभत होतं ना हे गाणं. गजऱ्याने केसात वाढले. हॅलो एव्हरीवन. सो मगाशी आम्ही आलो हॉटेलवरती फ्रेश वगैरे झालो आणि परत एकदा रेडी झालो आणि आम्ही चाललो आहे कोल्हापूरच्या मार्केटला. कारण मगाशी आम्ही गेलो होतो बट आम्ही काही शॉपिंग नव्हती केली. सो डायरेक्टली आम्ही दर्शन घेऊन ज्योतिबाला गेलो होतो. सो आम्ही काही शॉपिंग नव्हती केली म्हणून मग आता परत चाललो आहे आम्ही मार्केटला कोल्हापूरच्या. बिकॉज तिथे जाऊन साराशी शॉपिंग करायची आहे. सगळे दमलेत आमच्या फेसवरनं तर तुम्हाला दिसत असेल की आम्ही किती दमलो आहे. एकेकाचे चेहरे आम्ही एवढे दमलो आहे बट आम्हाला जायचंच आहे काही करून. बिकॉज उद्या आम्हाला निघायचं आहे सकाळी लवकर. सो त्याच एनर्जीने आम्ही आता परत चाललो आहे मार्केटला. लेट्स सी तिथे काय काय भेटतंय. घशाला प्रॉब्लेम झालाय. तो पण वैतागलाय 2 दिवसापासून बोलून किती बोलते. दादा ट्रॅव्हल्स VIP म्हणून सेव्ह केलं. सो सकाळी आम्ही ह्याच रोडवरनं उन्हाच्या भरात इथून आम्ही धावत 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 चाललेलो. बिकॉज खूप सकाळी दुपारी चटके लागत होते आणि आता पूर्ण रिकामं झालं. सो आता वाजलेत रात्रीचे 9:45 आणि शॉपिंग करता करता टाईम कधी गेला काय समजलंच नाही. आणि फायनली आम्ही आता आलोय जेवायला. सगळे थकलेत आणि सगळ्यांना गरज आहे जरा एनर्जी वाढवायची. सो आता आम्ही आलोय जेवायला. लेट्स सी टेस्ट कशी आहे. खूप लांबून आलोय आम्ही जेवायला. आमच्या हॉटेलपासून हे खूप लांब आहे. सो लेट्स गो. सो गाईज इथे असं बसण्याची सोय आहे. हां इथे फक्त मच्छी भेटते आणि मटण भेटतं. सो मामाने मागवले मटण थाली. आम्ही दोघींमध्ये एकच थाळी मागवली आहे कोळंबीची आणि तिकडे आहे मटण. आम्ही एकच थाली मागवली दोघींमध्ये एक. बिकॉज संपत नाही. तिकडे पण कोलंबी थाली आहे आणि मटण थाली आहे. चला आम्ही जेवून घेतो बिकॉज कंट्रोल होत नाही आहे. चटणी असेल. आणि 1963 पासून इथे कोल्हापुरात इथे येण्यापूर्वी 35 वर्ष गिरगाव मुंबई. मुंबई गिरगाव सुरुवात 1927.
गिरगाव फणसवाडी. अरे वा. 1927 आमचे पप्पा पण फणसवाडीचे आहेत. हो काय. 1927 ते 62 हा 35 वर्ष तिकडे आणि 61 वर्ष इकडे. अरे वा. टोटल 96 वर्ष काम चालू आहे. 4थी पिढी. खूप छान आहे. बागलकर. आजोबा आणि यूट्यूब चॅनल आहे. हो का. मग बोला तुम्ही. 1963. पहिले घर होतं का हे? पहिलं हे जुनी व्यापारी पेठ होती. अच्छा गुळाचा सौदा व्हायचा इथे. अच्छा अच्छा. म्हणून नाही मी खूप असंच छान करतो. टेस्ट आहे तुमची. थँक्यू. आवडला आम्हाला. असं वाटलं की आम्ही पनवेलमध्येच जेवतोय. या पुन्हा आले की. हो हो चल थँक्यू. सो गाईज मस्तपैकी जेवण झालेलं आहे. हे आहेत ॲक्च्युली गिरगावचे, आमच्या सासरकडचे. ॲक्च्युली ह्यांचं किती वर्ष आहे? 35 वर्ष. 1963 पासून यांचं हॉटेल आहे. ते पहिले गिरगावात होते आणि त्यानंतर ते कोल्हापूरला शिफ्ट झाले. बट टेस्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही कोल्हापूरला याल तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करीन की तुम्हाला जर नॉनव्हेज खायचं असेल मालवणी पद्धतीचं तर तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट करू शकता. खरंच खूप छान टेस्ट आहे. आम्हाला तर असं वाटलं की खरंच आम्ही पनवेलमध्ये आहोत की काय जेवायला असं वाटलं. सो आता आम्ही निघतोय आणि आम्ही डायरेक्टली जातोय आता रूमवरती. बिकॉज सकाळी उठून परत निघायचं आहे लवकर, खूप लवकर निघायचं आहे. सो विचार करतोय की लवकरात लवकर झोपू आणि सकाळी लवकर उठू. लेट सी किती वाजता आहेत उठायला. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. सो आय होप तुम्हाला आमचा आजचा व्लॉग आवडला असेल. सो भेटूया आपण उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर आणि गुड नाईट.